गाइज, वेलकम बैक टू माय यूट्यूब चॅनल। तर मी आज माझी हॉनेस्ट स्किन केअर रूटीन शेअर करणार आहे, जे मी माझ्या डेली रूटीनमध्ये जे मी प्रोडक्ट्स वापरते ते शेअर करणार आहे। आणि मी काय असे खास प्रोडक्ट्स वापरत नाही आणि खूप मिनिमल प्रोडक्ट्स वापरते, बिकॉज आय बिलीव्ह इन लेस इज मोर। जेवढे कमी प्रोडक्ट्स तुम्ही वापराल तुमच्या चेहऱ्याला, तेवढा तुमचा चेहरा फ्रेश, स्वच्छ आणि सुंदर दिसणार आहे। सो जास्त प्रोडक्ट्स वापरू नका। आणि नेक्स्ट इज मी तुम्हाला 2 अशा इम्पॉर्टंट ट्रिक्स सांगणार आहे, त्यामुळे तुमची स्किन ऑलवेज ग्लोई, हायड्रेटेड आणि ब्राइटन दिसेल। सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। सो लेट्स स्टार्ट। सो फर्स्ट प्रोडक्ट इज दिस वन, सेटाफिल। मला सेटाफिलचे प्रोडक्ट्स खूप आवडतात, बिकॉज ते तेवढे इफेक्टिव्ह पण आहे। थोडेसे महाग आहेत, बट ठीक आहे, 2 महिन्यात ते सहज जातात। सो दिस वन इज सेटाफिल स्किन क्लिन्झर। ह्याच्यामुळे तुमची स्किन एकदम क्लीन राहते। जे काही डस्ट, ऑइलीनेस, ड्रायनेस असेल चेहऱ्यावरचा तो निघून जातो, म्हणून सर्वात पहिलं यांनी स्किन क्लीन करून घ्यायची। नेक्स्ट इज दिस वन, टोनर। तर हे प्लमचं टोनर आहे। हे 3 महिने झालं मी हे यूज करते। एक बॉटल माझी संपले, ही नेक्स्ट बॉटल मी यूज करत आहे। हे एवढं इफेक्टिव्ह आहे ना, याच्यामुळे तुमचं स्किन कधीच ड्राय नाही राहणार। ज्या लोकांची ड्राय स्किन आहे त्यांच्यासाठी तर हे खूप महत्त्वाचं आहे, बिकॉज ह्याने तुमची स्किन तुम्हाला कधी वाटणार नाही की माझी स्किन ड्राय वाटते। आता तर उन्हाळा आहे, त्यामुळे तुम्ही हे प्रोडक्ट वापरलंच पाहिजे। तर मी हे 440ला घेतलं ॲमेझॉनवरती। जर मी इथे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक शेअर करेन ऑल प्रोडक्टची। आणि हा स्पॉन्सर्ड व्हिडिओ नाही आहे, हे जे माझं हॉनेस्ट स्किन केअर आहे ते मी शेअर करत आहे। तर सकाळी फेस क्लीन झाल्यानंतर मी हे टोनर लावते, जेणेकरून माझी स्किन एकदम ब्राईट आणि हायड्रेट राहते। अँड देन इज द सेटाफिल मॉइश्चरायझर। तर हे मॉइश्चरायझर पण एकदम छान आहे, हे एकदम छान वर्क करतं तुमच्या स्किनवरती। तुमची स्किन ते ऑलरेडी मी लावलं आहे, सो मी ते तुम्हाला दाखवणार आहे। आणि हे मॉइश्चरायझर लावते आता मी। तर ह्या मॉइश्चरायझरने पण तुमची स्किन एकदम ग्लोई, एकदम हायड्रेटेड, अशी ऑइली तर वाटणार नाही, एवढी छान सुंदर राहते स्किन या मॉइश्चरायझरने स्किन। सो हे स्किप करू नका। ओके, देन इज नेक्स्ट। आता मी बाहेर कुठे जात नाही, कधी गेली तरी पण मी सनस्क्रीन मिस करत नाही। घरी असेल और बाहेर असेल तरी पण मी सनस्क्रीन वापरते। ही माझ्या डॉक्टरनी मला सजेस्ट केलेली सनस्क्रीन आहे। थोडीशी महाग आहे, पण ठीक आहे, तुम्ही मला ही 2-3 महिने सहज जाते, तो मी हे सनस्क्रीन घेते। सो हे सनस्क्रीन बाहेर आता आय थिंक 2-3 वर्ष झालं कंटिन्यू ही सनस्क्रीन वापरत आहे। आणि मी सनस्क्रीन बाहेर जातानाही मिस करत नाही आणि घरी असेल तेव्हाही मिस करत नाही। सो तुम्ही मिस करू नका, बिकॉज सनस्क्रीनमुळे तुम्हाला कधी पिगमेंटेशन येणार नाही, डार्क पॅचेस येणार नाही। त्यानंतर महत्त्वाचं आहे की हे मिनिमलिस्टचं फेस सिरम आहे। तर ह्याने पण तुमची स्किन ब्राईट होते। हे मी कधी तर रेअर वापरते, नॉट मॅन्डेटरी, किंवा मी झोपताना वापरते। ह्याच्यामुळे पण जे की तुमच्या स्किनवरती काही असेल पिगमेंटेशन और एनी डार्क पॅचेस किंवा तुमची स्किन डल झाले तर हे एकदम ब्राईट करतं तुमच्या स्किनला। सो हेही मिस करू नका। देन माझ्याकडे 2 लिप बाम आहेत। मी जास्त लिप बामवरती खर्च करत नाही। तर हे लिप बाम लिप लाईटचं आहे, हे तुम्हाला कोणत्याही मेडिकलमध्ये मिळून जाईल। तर हे लिप बाम मी वापरते। ओके, या लिप बाम वापरते। हे बघा माझी स्किन अशी दिसते। तर ही झाली माझी स्किन केअर रूटीन। मोस्ट इम्पॉर्टंट टिप आहे की तुम्ही डेली 2 लिटर तर पाणी पिलंच पाहिजे। खरं तर सांगू का, स्किन केअर हे आपण बाहेरून वापरतो, त्याने टेम्पररी ग्लो येतो, पण रिअल स्किन केअर हे जे तुम्ही जे खाता, तुम्ही पिता त्यावर डिपेंड आहे। जंक फूड जास्त खाऊ नका। द मोस्ट इम्पॉर्टंट टिप इज की गाईज, तुम्ही ना भरपूर पाणी प्या, बिकॉज मला माझ्या डॉक्टरनी तेच सांगितलं आहे की जेवढं तुम्ही पाणी प्याल तेवढी तुमची स्किन एकदम ग्लोई, ब्राईटन आणि एकदम शायनी दिसणार आहे। तर मी तेच करते, मी इतकं पाणी पिते। 2 लिटरची बॉटल आहे, तरी पण मला डॉक्टर सांगतात की अजून याच्यापेक्षा पण जास्त पाणी पिले पाहिजे, 2 चं 4 लिटर झालं पाहिजे। आणि सनस्क्रीन मिस करू नका। अँड भरपूर पाणी प्या आणि खुश राहा। आणि झोप पण खूप घ्या। या झोपेमुळे पण तुमची स्किन हे जे डार्क सर्कल्स आहेत ते नाही येणार। सो झोप कंप्लीट घ्या। आणि नाईटलाही माझी सेम रूटीन आहे, फक्त मी हे ॲलोवेरा जेल वापरते। अँड दॅट्स ऑल। व्हिडिओ कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। आणि अजून तुम्हाला काही स्किन केअर रिलेटेड डाऊट्स असेल और अजून तुम्हाला माझ्या चॅनलवर कोणता व्हिडिओ पाहायचा असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा। ओके, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये। बाय।